हॅलो. ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरमधील पुढचा पॉईंट आपण पाहतोय. केपलरचे लॉज न्यूटनसाठी कसे उपयोगाचे पडले हे आज आपण पाहणार आहोत. So Newton was helped by Kepler's laws. Now consider an object of mass m revolving in a circular motion with a constant velocity v, and the distance from the center is r, that is the radius. Now we can calculate the centripetal force for this object, and the centripetal force can be given as F is equal to mv square upon r. हा सेंट्रिपिटल फोर्स या ऑब्जेक्टला कंटिन्युअस मोशनमध्ये ठेवण्यासाठी उपयोगी पडतो. आता आपण या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ही डिस्टन्स आणि टाईमच्या रिलेशनमध्ये सुद्धा काढू शकतो. तर कशी आपण त्याची व्हेलॉसिटी काढू शकतो? व्हेलॉसिटी व्ही ऑफ द ऑब्जेक्ट इज इक्वल टू डिस्टन्स कवर्ड बाय द ऑब्जेक्ट अपॉन टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट द डिस्टन्स ऑर कवर द डिस्टन्स. आता सर्क्युलर मोशन आहे म्हणजे डिस्टन्स किती असेल? सर्कम्फरन्स एवढा म्हणजे 2πr, आणि त्याला कवर करण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे कॅपिटल टी. सो व्ही इज इक्वल टू 2πr अपॉन टी. वी कॉल धिस इक्वेशन ॲज अ इक्वेशन नंबर 1. ही जी व्हॅल्यू व्ही जी आहे ती आपण इक्वेशन 1मध्ये जर पुटअप केली तर आपल्याला असं इक्वेशन मिळतं. एफ इज इक्वल टू एम, व्हीच्या ठिकाणी आपण ठेवतो 2πr अपॉन टी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन स्मॉल आर. या ठिकाणी आपण काय केलं? व्हीच्या ठिकाणी व्हीची व्हॅल्यू पुटअप केलेली. आता जेव्हा आपण याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर करतो तेव्हा आपल्याला मिळते m4π स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन r, आणि हे टी इथं जाईल. आता इथं एक r आहे आणि हे एक r कट होईल. नाउ f इज इक्वल टू m4π स्क्वेअर r अपॉन टी स्क्वेअर. नाउ multiply and divide the equation by r square. या इक्वेशनला आपल्याला r स्क्वेअरनी मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचे, तर आपल्याला मिळेल 4π स्क्वेअर m. rला r स्क्वेअरनी मल्टिप्लाय केलं तर r क्यूब अपॉन टी स्क्वेअर इंटू r स्क्वेअर असं इक्वेशन आपल्याला मिळेल. केपलर्सचा थर्ड लॉ आपल्याला सांगतो की टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. हे कॉन्स्टंट आहे. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज कॉन्स्टंट. देअरफॉर वी कॅन राईट दिस ॲज 4π स्क्वेअर एम अपॉन आर स्क्वेअर इंटू के असं आपण लिहू शकतो. 4π स्क्वेअर एम इंटू आर स्क्वेअर इंटू के. आता या इक्वेशनमध्ये 4 कॉन्स्टंट आहे, पायची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, ऑब्जेक्टचं मास कॉन्स्टंट आहे आणि केची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. तर याच इक्वेशनला आपण असं लिहू शकतो एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1 अपॉन आर स्क्वेअर. आणि हे कॉन्स्टंट इक्वॅलिटीचं साईन जर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर एफ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1 अपॉन आर स्क्वेअर. आणि अशा पद्धतीनं न्यूटनला केपलरच्या थर्ड लॉचा उपयोग झाला, आणि ज्यामुळं तो हे रिलेशन फाइंड आउट करू शकला की सेंट्रिपिटल फोर्स हा जो प्लॅनेटचं डिस्टन्स आहे त्याच्याशी इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये आहे आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स आहे. आणि यालाच आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स खूप वीक असतो, पण या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच सर्व प्लॅनेट्सची पोझिशन आणि फ्युचर डिपेंड करत असतं. थँक्यू.